तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका सोयम स्वागत करतो अजून एक नवीन व्लॉगमध्ये। तर आज आलो आहे कॉलेजवरून डायरेक्ट घरी चाललो आहे, म्हणजे कॉलेज आता सुटलेलं आहे, कॉलेजवरून चाललो आहे घरी। हा आपला आत्र्या भाऊ बसमध्ये चाललो आता परत आलो मागच्या सीटावर पोरांपाशी। पोरं जरा मस्ती वगैरे करत होते मागच्या सीटवर बसून, सगळ्यांसोबत बसलो, फोनमध्ये गाणे वगैरे लावली, मग मस्तपैकी डीजेची कॉम्पिटिशन खेळतात इष्टीत पोरं मोबाईल टू मोबाईलची। एसटी पण सगळीकडनं मोकळीच होती, त्यामुळं पोरं पण लय कालवा करत होते महाग बसून। कॉम्पिटिशन वगैरे लावलेलं पोरांनी मोबाईलचं। आत्रा भाऊ आपला बघत होता चांगलं गाणं कॉम्पिटिशनसाठी, पण शेवटपर्यंत त्याला काय चांगलं गाणं गावलंच नाही। त्यानंतर नंतर आलो डायरेक्ट घरी, म्हणलं बसावं जरा थोडा वेळ, चालत आलो 54वरनं बसलो, तोपर्यंत झिंगी वगैरे आली। झिंगी कॅमेऱ्यात बघून जरा लईच लाचायला लागली, परत माझ्यासोबतच मस्ती करायला लागली। नानू इथं खाली जेवत होती, ते बघा काय पप्पा पण कुठून तरी आले ते वाटतं, खालच्या घरून आले असतील। तर एवढं बघा ऊन आहे, बाहेर असल्या उन्हातून चालत आलतो चोपरवरून घरी, इतकी भूक लागलेली। मग फ्रेश होतो, फ्रेश झालो, फ्रेश झाल्यानंतर म्हणलं आता जेवण करावं। जेवण घेतलं, सांबार भात होतं घरात, सांबार भात घेतला, बसलो जेवायला। जेवण करून झाल्यानंतर झोपलेलो, वाजला डायरेक्ट 3। तेवढ्यात मम्मी ही बसलेली बाहेर, आलती रानातून नुकतीच। मम्मी, नानू आणि मामा वगैरे बसलेले बाहेर, आणि मामी त्या नानूला ओरडत होते। मग काय तेवढ्यात मग आले मोहिनांना मला पण घ्यायला, गॅस भरायला जायचं होतं त्यांचं। म्हणलं आवरतो 5 मिनटात, होतोपर्यंत पुढं। मग आता इथून जायचं वलचनगरला गॅस भरायसाठी त्यांचा। मग काय आता चला, फ्रेश वगैरे झालो, मोहिनानं आलं ते घ्यायला, मग डायरेक्ट मोहिनासोबत निघालो वलचनगरला गॅस भरण्यासाठी। तर मग काय नाही म्हणलं, नियोजन कसं काय होतंय बघावं आता पुढे गेल्यावर। आता इथून जायचं वलचनगरला, गॅस भरायचा आहे इथून मधल्या मार्गे जायचं वलचनगरला। आणि हो, तुम्ही जर अजून मला लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर करून टाका। मग तेवढ्यात आलो मग डायरेक्ट वलचनगरमध्ये कंपनीपाशी। इथनं जरा ट्रॅफिक होतं, कारण की कंपनी वगैरे सुटलेली ना, तिथली जरा खूप मोठी लोखंडी वगैरे तयार होती तिथं, तेवढी कंपनी वलचनगरमध्ये। आधी खूप मोठं होतं वलचनगर, आता कमी झालं आहे। मग आता आलो तिथं डायरेक्ट ऑफिसमध्ये, गॅसच्या बुकिंग वगैरे केली ऑनलाईन, पेमेंट वगैरे करायचं आता इथं कुठली तरी ऑफर चाललेली, पण ही पण लय जुनी ऑफर आहे, जाऊ द्या म्हणलं। मग घेतला गॅस, आता निघालो डायरेक्ट ह्याच्याकडं, गोडाऊनकडं। ऑफिस 4 किलोमीटर लांब आहे आणि गोडाऊन 4 किलोमीटर तिथून पुढे आहे। आता इथून जायचं आहे गोडाऊनमध्ये, इथून गोडाऊनमध्ये जाऊन ती चिठ्ठी दाखवून तिथून ती गॅस घ्यायचा आहे। तर आता चाललो आहे गोडाऊनकडंच। मग काय परत म्हणले काय खायचं बिस्सा असेल तर इथं खा, गॅस आणला। मग इथं जरा समोसे लस्सी वगैरे खायला बसलो। मग काय परत म्हणलं, मम्मीचा पण फोन आलता, आलो घरी आलो। मम्मी म्हणली जरा ती जाऊन जरा शेगडीचं वगैरे बघ। म्हणलं ठीक आहे, आधी शर्ट धुते। शर्ट घेतला, म्हटलं चला धुवूनच टाकू, कारण की आज होता बुधवार आणि इतका मळलेला शर्ट, त्याच्यामुळं म्हणलं आता आपणच करू, धुवून टाकू, कारण की मम्मी पण झोपलेली आणि दीदी पण काय ऐकत नव्हती काम। मम्मीने मला सकाळी सांगितलं शेगडी आणायला, काय शेगडी घेतली, शर्ट धुतलं मस्तपैकी चुटकी वाजवून, शेगडी घेतली। शेगडी घेऊन चाललो डायरेक्ट आता 54ला कॉईल बसवण्यासाठी। ते शेगडीचं काय झालं, एकदम स्पार्क झाला। मग आलो घरी, कारण की शेगडीची काय कॉईल तर काय भेटली नाही। म्हणलं राहू द्या आता घरीच येतो। घेतली शेगडी की आलो घरी, उशीर पण झालता यायला, संध्याकाळ झालती। मग चला मित्रांनो, हा व्लॉग करतो इथंच एंड। अशीच मजेदार व्लॉग बघण्यासाठी मला सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि फॉलो करा। इंस्टाग्रामची ID खाली मेन्शन करतो।